हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण सेट नेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी आणि आव्हाने या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. बघा, सेट नेट उत्तीर्ण विद्यार्थी या संदर्भातील अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न निर्माण होतो की प्राध्यापक भरती कशी होणार, काय होणार, अशा अनेक मनामध्ये शंका असतात. सेटनेट झाल्यानंतर काय होता येतं किंवा जे सेटनेट उत्तीर्ण आहेत आणि जे नव्यानं सेटनेटची तयारी करत आहेत त्यांच्या समोर एक आताच्या घडीला एक अंधारमय वातावरण होतं. अनेक जण सांगत असतात की सेटनेटला सध्या व्हॅल्यू नाही आणि अनेक जण सांगतात की सेटनेट झाल्यामुळं आज मी यापर्यंत पोहोचू शकलेलो आहे. या सर्वच मुद्द्यांवर आपण या चर्चामध्ये सविस्तर डिस्कस करणार आहोत. तर बघा, प्रस्तावना. सेट म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, ज्याला आपण महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी पुणे विद्यापीठाअंतर्गत घेतली जाते. पुणे विद्यापीठाच्या सेट भवन अंतर्गत. आणि नेट परीक्षा UGC नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट या परीक्षा केवळ पात्रता चाचण्या नसून उच्च शिक्षणातील अध्यापन, संशोधन आणि बौद्धिक नेतृत्वाकडे नेणारे प्रवेशद्वार आहे. सेटनेट उत्तीर्ण होणं म्हणजे केवळ प्रमाणपत्र मिळवणं नव्हे, तर त्यामध्ये ज्ञान, शिस्त, सातत्य, चिकित्सक विचारशक्तीचा विजय असतो, ज्यामुळे तुम्ही इथपर्यंत येऊ शकत असता किंवा येणार असता. आजच्या बदलत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सेटनेट उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यासमोर अनेक संधी उभ्या आहेत. तसेच काही वास्तववादी आव्हानेही आहेत. या दोनही म्हणजे संधी आणि आव्हाने या दोन्ही बाबी आपण या चर्चामध्ये सविस्तर विश्लेषित करणार आहोत. मात्र योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यास ही आव्हाने भविष्यातील यशाची पायरी ठरू शकणार आहेत. आपल्या सर्वांना माहिती, नवीन शैक्षणिक धोरण आणि त्याची काटेकोर पद्धतीनं अंमलबजावणी होण्यासाठी नवीन प्राध्यापक भरतीचे GR आलेले आहेत. त्यानंतर विद्यापीठ स्तरावर, त्याबरोबर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील इतरही म्हणजे महाराष्ट्रामध्ये विदेशातील विद्यापीठ येत आहेत. पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी, ज्या ठिकाणी प्राध्यापक भरती होणार आहे. तर निश्चित जर आपण या परीक्षेची तयारी करत असाल तर निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ मार्गदर्शक ठरेल. बघा, उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापनाच्या संधी. सेट नेट उत्तीर्ण विद्यार्थी पुढील पदासाठी पात्र असतात. जर तुम्ही सेट नेट उत्तीर्ण झालात तर सहाय्यक प्राध्यापक, असिस्टंट प्रोफेसर, मग ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असतील, डीम युनिव्हर्सिटी असतील, त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटी असतील, त्याचबरोबर विद्यापीठ स्तर आणि MPSC मार्फत जी सहाय्यक प्राध्यापक भरती घेतली जाते त्या ठिकाणीही तुम्हाला सेटनेट उत्तीर्ण असाल तरच तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करू शकता. तर महाविद्यालयीन व विद्यापीठीय अध्यापन याच्यामध्ये तुम्हाला संधी मिळतात. आणि अनेक जण विद्यार्थी तुम्हाला सांगत असतील की संधी खूप कमी आहेत. मात्र आपण जर पाहिलं तर भरमसाठ संधी आहेत. फक्त आपल्याकडे जिद्द असली पाहिजे. तुम्ही सेटनेट उत्तीर्ण होऊन घरी बसल्यानंतर तुम्हाला कोणीही विचारणार नाहीये. आपलं ज्ञान आपल्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे, अभिव्यक्त होता आलं पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी पासून सर्व युनिव्हर्सिटी म्हणजे भारतामध्ये येणार आहेत, वेगवेगळ्या शहरामध्ये. ते काय प्राध्यापक तिकडून इकडे घेऊन येणार नाहीयेत. महाराष्ट्रातील किंवा भारतातीलच प्राध्यापक तिथं प्राध्यापक म्हणून कार्यरत असणार आहेत. त्यामुळं त्यांना सॅलरीज, त्यानंतर जसं मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये असतं त्यापेक्षाही जास्त सॅलरीज, फॅसिलिटी मिळू शकतात, मिळत आहेत. तर स्वायत्त विद्यापीठे आणि बहुविषयी अभ्यासक्रम यामुळे प्रशिक्षण आणि पात्र अध्यापकांची मागणी वाढत आहे. सेटनेट उत्तीर्ण विद्यार्थी म्हणजेच गुणवत्तेचे मानक हा त्यांनी प्रायमरी निकष लावलेला आहे. तुम्ही MPSC मार्फत जी प्राध्यापक भरती तिथं फक्त अनुभव लागत नाही, काही नाही, फक्त सेटनेट उत्तीर्ण लागतं. जी भरती प्रक्रिया सुरू आहे. संशोधन आणि PhD. बघा, आपण नेट अंतर्गत GRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप तुम्ही घेऊ शकता. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना PhD साठी 5 वर्षापर्यंत फेलोशिप मिळते, ज्यामध्ये GRF आणि
SRF म्हणजे सिनियर रिसर्च फेलो आणि ज्युनियर रिसर्च, तर 50,000पर्यंत सरासरी अनुदान मिळतं. प्रकल्प संशोधन ICSSR, UGC आणि DST याच्या मार्फत देखील आपण प्रकल्प घेऊ शकतो. कोट्यवधी रुपयाचे प्रोजेक्ट आपल्याला घेता येतात संशोधन करण्यासाठी. संशोधनातून केवळ शैक्षणिक प्रगती होत नाही, तर नवीन ज्ञान निर्मिती, समाज परिवर्तन आणि धोरण निर्मितीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष सहभाग घेता येतो. म्हणजे टीचिंगच्या व्यतिरिक्त आपण रिसर्चमध्येही आपलं करिअर तुम्ही करू शकता. त्यानंतर शैक्षणिक प्रशासन व नेतृत्व. बघा, सेटनेट उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तुम्ही प्राध्यापक म्हणून गव्हर्नमेंट कॉलेजला जॉईन झाल्यानंतर तुम्ही तिथून उच्च शिक्षण संचालकापर्यंत तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर प्राचार्य, विभाग प्रमुख, शैक्षणिक समन्वयक, अभ्यासक्रम विकास समित्यावर तुम्ही निवडले जाऊ शकतात. शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी नेतृत्व वर्ग यातूनच तयार होत असतो. त्यानंतर स्पर्धा परीक्षा व सल्लागार भूमिका. बघा, सेट आणि नेट अभ्यासामुळे तुम्ही MPSC मार्फत जी विषयानुसार प्राध्यापक भरती घेतली जाते तिथं तुम्ही अर्ज करू शकता. UPSC मार्फत देखील विषयानुसार प्राध्यापक भरती होत असते केंद्रीय विद्यापीठामध्ये, तर तिथं तुम्ही निवडले जाऊ शकता. इतर आयोगासाठी जसं मध्य प्रदेश, बाहेरच्या राज्यामध्ये जर आपण नेट उत्तीर्ण असाल तर बाहेरच्या राज्यातील विद्यापीठामध्ये त्या विषयासाठी तुम्ही अर्ज करू शकता. शैक्षणिक सल्लागार, कंटेंट डेव्हलपर, त्यानंतर अकॅडमिक ट्रेनर अशा पद्धतीच्याही पोझिशन्स असतात ज्यामुळे तुम्ही यामध्ये सहभागी होऊ शकता. ऑनलाईन शिक्षण, डिजिटल प्लॅटफॉर्म, स्वतःचे कोचिंग ॲप्स याच्या माध्यमातून देखील तुमचं स्वतःचं करिअर घडू शकता. आज त्यानंतर सामाजिक व बौद्धिक प्रतिष्ठा. सेटनेट उत्तीर्ण विद्यार्थी ज्ञान संपन्न व्यक्ती, मार्गदर्शक, विचारवंत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक वेगळी प्रतिष्ठा मिळते आणि तुम्ही तुमच्या विषयाचा म्हणजे महत्वाचा गाभा तुम्ही समाजापर्यंत पोहोचू शकता. आता आव्हानं काय आहेत, तर आता कोणत्याही जॉबला आव्हान असणार आहेत. तर पदभरतीची स्पर्धा असते. आता साहजिकच आहे, MPSC UPSC मध्ये जी प्राध्यापक भरती होती तिथं स्पर्धा परीक्षा होतात. जागा मर्यादित असतात गव्हर्नमेंटच्या, मात्र प्रायव्हेटमध्ये अतिशय चांगला पगार आणि चांगली पोझिशन, त्यानंतर फॅसिलिटी दिली जात आहे. मी स्वतः त्याचा उपभोग घेत आहे. परंतु ही स्पर्धा गुणवत्तेची चाचणी आहे, अपयशाचं कारण नव्हे. आपण आपली गुणवत्ता तिथं त्या स्पर्धेमध्ये टिकू शकलात, आपण आपल्या स्वतःला व्यक्त करू शकलात, तर आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार बनू शकतो, मार्गदर्शक बनू शकतो. प्रतीक्षा आणि कालावधी. सेटनेट उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच नियुक्ती न मिळणे हे वास्तव आहे. पण तुम्ही जर पुणे, मुंबई, नागपूर, संभाजीनगर अशा ठिकाणी जर पाहिलं तर अनेक जॉब आहेत. संशोधन, प्रकाशन, अतिरिक्त पात्रता, PhD, ICT स्किल म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं तुमच्याकडे स्किल असेल तर ऑनलाईन वेगवेगळ्या क्लासमध्ये तुम्हाला टीचिंगसाठी डेमो दिल्यानंतर तुम्हाला फक्त ICTचं जर नॉलेज असेल तर तुम्ही चांगल्या पगाराचं म्हणजे पुण्यामध्ये अनेक क्लास आहे जिथं 60-70 हजार रुपये पर मंथ, म्हणजे तेही तुम्हाला फक्त एक 20 लेक्चरचं 25 लेक्चरचं टार्गेट दिलं जातं मंथली. आणि पॅकेज आहेत जसं की आपण अनअकॅडमी असेल, फिजिकवाला असेल, अनेक अकॅडमी आहेत जी मला माहिती वास्तव त्या विषयामध्ये फक्त पर लेक्चर म्हणजे मंथली तुम्हाला 20-25 लेक्चर दिले जातात. 70-80 हजार रुपये तुम्हाला मानधन मिळतं. या सुवर्ण संधी ठरू शकतात. त्यानंतर बदलतं शैक्षणिक निकष. आजच्या काळात फक्त पदवी पुरेशी नाही, संशोधन लेख, तुमचे रिसर्च असलं पाहिजे. तुम्ही बघताय वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये आता जी गव्हर्नमेंटची जागा म्हणजे प्राध्यापक भरती सुरू आहे त्यामध्ये तुम्हाला रिसर्च स्कोपसमध्ये तुमचे लेख प्रसिद्ध असावे, डिजिटल कौशल्य तुमच्याकडे असावं, बहुविषयक दृष्टिकोन, मल्टी सब्जेक्ट अप्रोच तुमच्याकडे असला पाहिजे. ही आव्हाने नसून स्वतःला अद्यावत ठेवण्याची संधी आहेत असं मी म्हणेल. त्यानंतर मानसिक ताण आणि अनिश्चितता, दीर्घ तयारी, विलंब, स्पर्धा यामुळे ताण येतो. जसं आता MPSC मार्फत प्राध्यापक भरती सुरू आहे, अनेक विद्यार्थी 2 वर्ष झालं काही नाही, पण जे सातत्य ठेवेल ते निश्चितच या परीक्षेमध्ये यशस्वी होईल, यामध्ये काहीच संशय नाहीये. संयम, चिकाटी, चिकित्सक आणि आत्मविश्वासपूर्ण हीच या परीक्षेची तयारी आहे. जर तुम्ही सहाय्यक प्राध्यापक म्हणून लागलात तर तुम्हाला म्हणजे अनुदानित कॉलेज किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कलेक्टरच्या स्केल एवढं स्केल मिळतं.
त्यामुळे ही अशा संधी भविष्यात तुमच्या समोर येणार नाहीयेत आणि आलेल्या आहेत, तर तुम्हाला सेट नेट उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. उत्तीर्ण असेल तर प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्हाला घरी येऊन कुणी बोलवणार नाही. आता आव्हानाची संधीत रूपांतर कसं करायचं, स्पर्धाला आपण तयार राहिलं पाहिजे. स्वतःची गुणवत्ता रिसर्च संदर्भात, टीचिंग संदर्भात वाढवली पाहिजे. प्रतीक्षा, संशोधन आणि कौशल्य विकास या कालखंडामध्ये केलं पाहिजे. त्यानंतर बदलते निकष, आपण अद्यावत आपल्या ज्ञानामध्ये तंत्रज्ञान, स्मार्ट बोर्ड वापरता आला पाहिजे, पीपीटी बनवता आला पाहिजेत, लेक्चर्स आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं घेता आलं पाहिजे. ताण, मानसिक परिपक्वता या ठिकाणी खूप महत्वाची आहे. निष्कर्ष काय, तर सेट नेट उत्तीर्ण होणं म्हणजे करिअरचा शेवट नाही, तर बौद्धिक प्रवासाची सुरुवात आहे. आज शिक्षण हे केवळ नोकरीपुरते मर्यादित राहिलं नाही, तर ते समाज घडणीचे, राष्ट्र निर्मितीचं आणि वैचारिक नेतृत्वाचं माध्यम बनलेलं आहे. आज आपण बघतोय फिजिकवाला, त्यानंतर शेख सर म्हणजे खान सरांचं क्लास असेल, त्यानंतर अनेक क्लास आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील. ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अख्खा म्हणजे एरिया, म्हणजे ते जो एज ग्रुप आहे तो कॅप्चर केलेला आहे. त्यामुळे आपल्यामध्येही ती धमक आहे. म्हणजे आपल्या अनेक संधी, फक्त तुम्हाला त्या दिसल्या पाहिजे आणि त्या संधी म्हणून तुम्ही स्वीकारलं पाहिजे आणि त्या संधीचं आव्हानातून तुम्हाला त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. निश्चितच तुम्ही देखील यामध्ये यशस्वी होऊ शकता. सेटनेट उत्तीर्ण विद्यार्थी नक्कीच यशस्वी होतात, समाधानकारक आणि समायोजित करिअर घडू शकतात. सेटनेट उत्तीर्ण विद्यार्थी हा केवळ नोकरी शोधणारा नसून तो भविष्य घडवणारा विचारवंत असतो. त्यामुळे आपण अशा विचारसरणीतून, सकारात्मक दृष्टिकोनातून ह्या प्राध्यापक भरतीला सामोरं गेलं पाहिजे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये इंटरव्ह्यू दिले पाहिजे. म्हणजे अनेक आहे ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं समाधानकारक वातावरण असेल, चांगला स्केल असेल, मानसन्मान असेल, निश्चितच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अशा म्हणजे यशस्वी पद्धतीनं मार्गक्रमण करू शकता. त्याचबरोबर आपल्या ऑल एक्झाम कट्ट्यामार्फत सेटनेटचे क्लासही आहेत, जे ऑल एक्झाम कट्टा ॲपवर आहेत. त्यानंतर MPSC मार्फत जी सेटनेट परीक्षा सुरू आहे त्याच्या संदर्भात 5 विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन कोर्स आहेत. 7 विषयाचे टेस्ट सिरीज आहेत. 23 तारखेपासून या सर्व कोर्सला, कारण की लवकरच अभ्यासक्रम जाहीर होणार आहे, त्यामुळे 23 तारखेपासून या सर्व कोर्सची प्राइस वाढलेली असेल, त्यामध्ये दुमत नसणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज घ्यायची असेल ऑल एक्झाम कट्ट्यावरची किंवा कोर्स घ्यायचा असेल तर त्यांनी आजच परचेस करू शकता. अन्यथा स्पर्धेमध्ये आणि या यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बघा, अभिनय तो कभी नाही. त्यामुळे सेटनेटची तयारी करत असाल तर मन लावून करा. प्राध्यापक भरतीची करत असाल तर मन लावून करा. निश्चित यश किंवा निसर्ग तुम्हाला सहकार्य करेल. ईश्वर निश्चितच तुमच्या कष्टाचं चीज केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आणि अभ्यासासाठी आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, सकारात्मक दृष्टीसाठी खूप खूप शुभेच्छा.